कॅप्टन आपण चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल जी मात्र होती कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं साधू आणि अभिषेक ही जोडी पाहायला मिळतीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टेक ऑफ चेंडूने घेतला होता गुड लेंथ वरती. चेंडू हिट झाला आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतील. संतोष पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी टाकली होती ते संतोष. वडवली एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असे गोलंदाज. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. संधीचं सोनं केलं जात नाहीये. 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू. पहिला वाडिश लॉंग ऑन मध्ये आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ मध्ये. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला असं आयोजन तितका सुरेख असं नियोजन पाहायला मिळतोय. अथक मेहनत विनायक सर असतील, अल्पेश सर असतील, गौतम सर असतील यांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे कारण सकाळच्या सत्रापासून त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवशी देखील मेहनत घेतली जात होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये मी म्हटलं होतं अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तेच गोलंदाज अर्थात संतोष सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला चेंडू वाईड +1 आला. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 4 डॉट बॉल येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे बिनबाद 3 या आकड्यावरती. शांत आणि सावध सुरुवात सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली जी मात्र प्रांशी 11 या संघाच्या माध्यमातून दरम्यान राहुलजी भंडारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करतोय. अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती अविनाश पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये आले स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील. साधू असतील. 1 चेंडू मध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता. अविनाश उर्फ विष्णू आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. बॉलिंग मार्क वरती आहे. पहिला चेंडू आलाय डॉट आणि सध्याच्या स्थितीला चांगलं असं बॅटल गोलंदाज निर्माण करतायत फलंदाजांविरोधात. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. कट अँड कॉट बाय दी कीपर. पहिला झटका लागतोय 3 आकड्यावरती. नाकोडा वॉरियर्स या संघाला सदू बॅक टू दी पवेलियन. वाडिश लॉंगॉन मधून अजयच्या बॅट मधून आलाय हा षटकार.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. अजय चव्हाण पाहायला मिळतो. यावेळेस देखील फटका अप्रतिम बॅकफुटला आले फटका दर्जेदार पाहायला मिळाला. डीप कव्हर मध्ये क्षितिज पाहायला मिळतो. वन ऑफ द टॅलेंटेड फिल्डर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न डाऊन द बॉल फिल्डर आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर बने दर्शक दर्शक बने फिल्डर. बॉल सीमा पार आलेला खणखणीत षटकार. चेंडूंवरती वर्चस्व होतं विष्णूचं परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय अजयचं. इथे कुलवर डब्याचा चेंडू होता ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव झाली आहे कंप्लीट. एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची. मिल जाऊन पोहोचली आहे. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 17 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील. संतोष आले स्पेल मधील दुसरं सांगी कोटे तिला तिसरं षटक घेऊन यावेळेस वडवली एक्सप्रेसच्या माध्यमातून यू मिस आय विल डेफिनेटली एसच्या झाल्यात उद्ध्वस्त. झटका लागतोय दुसरा. 17 या आकड्यावरती. फलंदाज अभिषेकची की संपुष्टात. अभिषेक बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे स्थगित आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. संतोष बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडवली एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट जी मात्र केली आहे कंप्लीट. अप्रतिम गोलंदाजी संतोष यांच्या माध्यमातून होती. यावेळेस पॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. झाली आहे सिंगल कंप्लीट. नवीन फलंदाज राहुल भंडारी पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. असं राहुल सध्याच्या स्थितीला नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती कालच्या दिवसामध्ये थोडंसं संघर्ष ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं असं अजय पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि त्यानंतर संघर्षाचा बिगुल वाजवलाय. परंतु तो संघर्ष किती वेळ चालेल हा मोठा प्रश्न आहे. इथे हुक करण्यात येतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला 19 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 3रं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 3रं आणि या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आउटस्टँडिंग गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षितिजच्या माध्यमातून अप्रतिम अशी चेंडूफेकी केली जाते. 1 धाव झाली कंप्लीट. सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग करणं थोडंसं या ग्राउंड वरती हार्ड आहे कारण ज्या ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये असतो
त्यावेळेस सूर्याची किरण डोळ्यावरती येतात, एक ब्लाइंड स्पॉट निर्माण होत असतो. गोलंदाज तयार पुनश्च एकदा. 20 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस वाईट बॉल येतो. वाईटच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे जातीय. 21 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते संतोष यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती संतोषने त्याच्या संघाला आणला. आतापर्यंत हे षटकामध्ये आपण पाहू शकतो 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात असं संतोष पाहतो. यावेळेस देखील बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये होणारे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू आपण एक सुमधुर संगीत. वरती 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 झालेत समाप्त. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती. तीन षटकांची समाप्ती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 षटकांचं खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि या 3 षटकांमध्ये 45 धावा बनवणं अनिवार्य असेल. प्रियांशु आलेत बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म बॉलर आहे, लेफ्ट आर्म फास्ट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खेचून मारायचा प्रयत्न करण्यात आला होता कारण चेंडू गुड लेंथ वरती हिट झाला, थोड्याशा प्रमाणामध्ये थांबला आणि ज्यावेळेस चेंडू गुड लेंथ वरती हिट होऊन थांबतो त्यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न केला जातो. ज्या वेळेस तुम्ही खेचून मारायचा प्रयत्न करता तुम्हाला एक खेळाडू आठवतो, अर्थात किरण पवार, ज्याच्या माध्यमातून एका हाताने देखील षटकार मारायचे अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती येऊन ठेपल्यात. चौथं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू आलाय डॉट आणि त्यानंतर आला एक सिंगल. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असा नियोजन पाहायला मिळतो आणि या नियोजनासाठी अथक मेहनत आमचे विनायक सर असतील, अल्पेश सर असतील
आणि गौतम सर असेल यांच्या माध्यमातून घेतला जातोय. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल चाललाय सीमा पार, वाडिश लॉंगन मधून आलाय राहुल भंडारीचा ट्रेडमार्क षटकार. कुणकर सर, विनंती असेल तो प्रेक्षक आहे पाठी तुमच्या, त्यांना बाहेर काढायचं. प्रेक्षकांना देखील थोडीशी दिलगिरी असेल, आपण मैदानाच्या बाहेर जायचं. यावेळेस देखील फटका अप्रतिम, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय वाडिश लॉंगन मधून सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय भंडारीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळतात राहुल भंडारीच्या बॅटमधून. ज्या वेळेस एक गाव एक फॉर्मॅट पाहायला मिळतो, या खेळाडूच्या अवतीभोवती आपण पाहत असतो नेहमी वलय निर्माण होत असते. असा खेळाडू सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती आहे आणि त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळालेत. एकदा राहुलला तुम्ही संधी दिली तर राहुल तुम्हाला काही सोडणार नाही, या ती मात्र शंका नाही. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. फसवा चेंडू, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल. बॅक टू बॅक दोन षटकार आले. पुनश्च एकदा पाचवा चेंडू डॉट येतो. 35 धावा धावफलकावर देऊन पोहोचल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आल्यात. 8.75 ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन केली जाते, ज्याच्यामध्ये राहुलचं कॉन्ट्रीब्युशन 7 चेंडूंमध्ये 14 धाव्यांचं 200च्या स्ट्राईक रेटने. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजयचं देखील फटकेबाजी अप्रतिम झाली. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, त्यानंतर अँकर रोल त्याच्या माध्यमातून निभवण्यात आला. 6 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणारा अजय आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांच्याही माध्यमातून चांगली अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला केली जाते. 35 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजयच्या माध्यमातून एक षटकार. राहुल भंडारीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यावेळेस धावसंख्या पाहिली तर फक्त 17 धावा होती, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज असताना कमबॅक झालेला आहे नाकोडा वॉरियर्स या संघाचं. फुलटा चेंडू, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार. अजय चव्हाणचा तडाखा षटकार. टोटल स्कोर कार्ड वरती 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. आता चांगली धावसंख्या झाली आहे, यात ती मात्र शंका नाही आहे. यावेळेस देखील बॅकफुट वरती आले VVS लक्ष्मण. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. आज आमचे सुशील सर आणि जयंत सरांमध्ये आखो में काय इशारा होतोय हे माहित नाही, परंतु काहीतरी होतोय चर्चा. वाईट बॉल येतोय, याला म्हणतात फ्रेंडशिप. फ्रेंडशिप असली पाहिजे तर सुशील सर आणि जयंत सरांसारखी. डोळ्यातल्या डोळ्यात इशारे केले आणि त्यानंतर जे काही सांगायचं होतं ते समजून घेतलं. यावेळेस देखील फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होते, फटकारा पाहायला मिळालं आणि बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत अजून एक फलंदाजच्या माध्यमातून आलाय खणखणीत षटकार.
मात्र शंका नाहीये, परंतु एफर्ट टाकायला पाहिजे होते. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु धावा किती असेल हा मोठा प्रश्न. 2 धावा पाहायला मिळतील टीमच्या टोटलमध्ये ऍड झाल्यात. 51 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. 51 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 9 चेंडूंमध्ये 22चं कॉन्ट्रीब्युशन राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं वन ऑफ द टफ कंटेंडर मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी राहुल भंडारी पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडवरती. त्याच्या सोबतीला कालच्या दिवसामध्ये ज्याची बॅट शांत होती, परंतु त्याचा वचपा ग्रामीण भाषेमध्ये म्हणायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये काढलाय अजयने. प्रांशी 11 संघ वन ऑफ द बेस्ट कंटेंडर पाहायला मिळतो. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. प्रांशी 11 संघ वन ऑफ द बेस्ट कंटेंडर आहे चॅम्पियनशिपसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. फिल्डिंग अप्रतिम झाली. त्यानंतर फेकी केली नॉन स्ट्रायकर एंड वरती. एक्झिक्यूट झाली सिंगल. 52 धावा धावफलकावरती. 60 ते 65च्या आतमध्ये जर धावसंख्या थांबवली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल यात मात्र शंका नाही. यावेळेस देखील फटका अप्रतिम आपटलेला चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार घेण्यात येतोय. बॉल चाललाय सीमा पार. अजयचा तडाखा आलाय षटकार. शहाड आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ पाहायला मिळणार आहे. विहान स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस मिड इनिंग्स मध्ये केला जाईल आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. विहान स्पोर्ट्स आणि जय हनुमान यंगस्टर शहाड यांच्यामध्ये मॅच होईल. तो सामना 6 षटकांचा असेल, परंतु त्यानंतरचे सर्व सामने 5 षटकांचे असतील. षटक 5वं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 58 पाहायला मिळते. 58 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी चांगला चेंडू. प्रथमेश आलाय बॉलिंग मार्क वरती या भैरवी षटकामध्ये आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 58 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. यावेळेस फटका अप्रतिम आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार राहुल भंडारीचा तडाखा. कडक कडकडाट बॉल सीमा पार. लॉंग ऑफला क्लिअर करत राहुल भंडारीचा तडाखा षटकार. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक प्रगतीपथावरती. यावेळेस देखील फटका अप्रतिम. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. अप्रतिम फटकेबाजी केली जाते. राहुल भंडारीच्या बॅटमधून आलाय अजून एक गगनचुंबी गगनभेदी दमदार असरदार बहरदार दिमागदार षटकार.
यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु एक असेल की दोन असेल हा मोठा प्रश्नचिन्ह होता. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 78 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 15 चेंडूंमध्ये 43 कॉन्ट्रीब्युशन राहुल भंडारीचं पाहायला मिळतं. सातत्याने मी उल्लेख करतो मॅन ऑफ द सिरीज साठी प्रबल दावेदार आणि त्याच्या माध्यमातून त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. अप्रतिम अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला केली जाते. 15 चेंडूंमध्ये 43चं कॉन्ट्रीब्युशन राहुल भंडारीचं. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले, कॅच झाली आहे कंप्लीट. हरकत नाहीये, परंतु बॅटिंग आवडली असेल राहुल भंडारीसाठी आणि अजय चव्हाणसाठी. एकदा जोरदार ठेवायला हरकत नाहीयेत. एंड ऑफ 6 ओव्हर, 6 षटकांची समाप्ती. 78 धावा धावफलकावरती आणि येणारे 36 चेंडू. एकूण 80 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. विनंती असेल जय हनुमान, यंगस्टर शहाड आणि विहान रेकॉर्ड देखील अनेक आहेत अविनाशच्या नावावरती आणि रेकॉर्डला साजे अशी कामगिरी त्याला करावी लागेल. टॉस जिंकलेला आपण पाहतोय विहान स्पोर्ट्स या संघाने. डिसिजन वरती असेल. सँडी दादा 2 षटक समाप्त होण्याआधी डिसिजन सांगायचं आहे. 2 षटक समाप्त होण्याआधी डिसिजन सांगा. आम्हाला क्रिकेटच माहित नाही काय. आम्ही 10वीच्या एकदम ते जवळच आहे.
जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 79 धावेंचं टार्गेट. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. जगदिल मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं परंतु डॉट बॉलची समाप्ती होती. चेंडू बॉडीला ब्रश होईल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 13.55 ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची. धावसंख्या धावफलकावरती 0 पाहायला मिळते. जगदिल आलेत बॉलिंग मार्क वरती. रोहित आणि सागर ही आघाडीची जोडी सध्याच्या स्थितीला पाहू शकतो. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाला. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडला थोडासा खाली राहिला. बॉडीला ब्रश झाला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. पहिले षटक मार्गस्थ. पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतं. 79 धावींचं टार्गेट जो मात्र सध्याच्या स्थितीला आहे आणि त्यापैकी एक धाव धावफलकावरती आली आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय 1 या आकड्यावरती. सागरची खेळी संपुष्टात. सागर बॅक टू दी पवेलियन. मी तो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. पूर्ण प्रकारे हतबल झालाय क्षितिज. क्षितिज म्हटलं तर वन ऑफ द ग्रेट टॅलेंटेड न्यू यंगस्टर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अप्रतिम अशी फिल्डिंग करतो. तितका सुरेख असा गोलंदाज आणि फलंदाज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आंबोलीचं नाव रोशन करेल यात ती मात्र शंका नाही. असा खेळाडू सध्याच्या स्थितीला. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉल समाप्ती. क्षितिज म्हणजे एक असं खेळाडू आहे. तुम्ही त्यांनी जर एक चौकार मारला तर 1 रील व्हायरल होईल. 2 चौके मारले तर 2 रील व्हायरल होतील. फिल्डिंग चांगली झाली ती देखील रील व्हायरल होईल. असं सोशल मीडियाचा किडा म्हणजे आमचं क्षितिज. एक धाव धावफलकावरती. जगदिलच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी केली जाते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने पहिल्या षटकाचं वाजवी केस समाप्त होतो. गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यस डीजे.
पहिल्या षटकाची समाप्ती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. कुशल सर जे मात्र सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती होत्या. सध्याच्या स्थितीला 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, चेंडू नो-मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. कालच्या दिवसामध्ये क्षितिज चांगली बॅटिंग करत होतं ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होता, परंतु प्रॅक्टिस मध्ये आणि मॅच मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजल्याशिवाय राहत नाही. यावेळेस व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि 1 फॉर दी ओव्हर तो देखील कॉल कौशल सरांना दिला जातोय. मला एक प्रश्न आहे की अविनाशला फलंदाजीला उतरवला का नाही? यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अविनाश सारखा एक घातक खेळाडू तुमच्या तंबू मध्ये आहे, मग त्याला ओपनिंग किंवा 1 डाऊन उतरवलं पाहिजे होतं. कुठेतरी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की त्याला उतरवलं का नाही, कारण ज्या वेळेस डॉट बॉल येतील त्या वेळेस प्रेशर निर्माण होईल. प्रांशी 11 या संघावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं 8 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात कौशल यांच्या माध्यमातून. कौशल सर एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, अनुभव खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. ते सध्याच्या स्थितीला एका नवख्या खेळाडू समोर खेळत आहेत. त्यावेळेस एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या साऊंड पोचली 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 26 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज. एक असा टार्गेट आहे जो टार्गेट सध्याच्या स्थितीला चेस करत असताना दमछाक होईल ती मात्र शंका नाही आहे, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या नाकोडा वॉरियर्स संघाच्या देखील. यावेळेस मिस टाइम, स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर आले, झाली एक कॅच कंप्लीट. फलंदाज होईल बाद. अजून एका विकेटचं पतन, अर्थात दुसरा झटका लागतोय 9 या आकड्यावरती. बॅट्समन हॅव टू डिपार्ट. दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये 9 धावा धावफलकावरती. विनंती असेल मनोज पाटील सर, अंपायर मनोज पाटील सर, आपण या माईकशी संपर्क साधायचा आहे. अविनाश पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडवरती 9 धावा धावफलकावरती. इथे फटका अप्रतिम पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हणत होतो अविनाशला लेट का उतरवलं, परंतु हरकत नाहीये, लेट आला परंतु एंट्री ग्रेट झालीये. थेट षटकार जातोय बॉल मिड विकेट सीमा पार. चौसष्ट धाव्यांची गरज. 24 चेंडू 64 धाव्यांची गरज. 15 धावा धावफलकावरती आहेत.
तर आमचे मनोज पाटील सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून मनोज पाटील सरांकडे पाहिलं जातं. ज्यांच्या डोक्यावरती नेहमी बर्फ असतो, जिभेवरती साखर असते, असे आमचे मनोज पाटील सर पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये मनोज सरांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. स्माइल एकदम क्लिअर आहे मनोज सरांची. अभिस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत आणि त्यानंतर धक्का बसलाय. क्षितिजला परतायला लागते माघारी. झटका लागतोय तिसरा, 15 या आकड्यावरती. राहुल भंडारी आतला वेल, ती गोष्ट सोन्याची होतीये. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. प्रियांशी 11 या संघाला विकेटचं पतन.
चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्क वरती जगदील पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती अविनाश असतील. जोपर्यंत अविनाश स्ट्रायकर एंड वरती आहे मैदानाच्या आतमध्ये काहीही घडू शकतो. 6 चेंडूंमध्ये 30 धावा लागल्या. अविनाश आहे तो मुमकिन आहे असं आपण सातत्याने पाहतो. तोच खेळाडू सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस कुठेतरी केली पाहिजे नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूने. कारण जोपर्यंत स्ट्रायकर एंडवरती जितका वेळ स्ट्रायकर एंडवरती अविनाश असेल तितका वेळ मॅचमध्ये कमबॅक होण्याचे जास्त पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतील प्रांशी 11 या संघाचे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 16 चेंडूंमध्ये अजूनही 60 धावेंची गरज. प्रेम यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. कालच्या दिवसामध्ये प्रेम म्हणजे सगळीकडे प्रेमच पाहायला मिळत होता. दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय व्यंकटेशजी गांधी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक 2 सिंगल आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. विनंती असेल एका स्कोररने यायचे ही मॅच झाल्यानंतर. जगदील जो मात्र बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर एंड वरती अविनाश. इथे फटका अप्रतिम आहे. चेंडू पडला त्यानंतर खाली राहिला परंतु हरकत नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्ष. पंचवीस धावा धावफलकावरती. 54 धावेंची अजूनही गरज. 14 चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चांगला चेंडू होता. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक चांगली स्ट्रॅटेजी मी म्हणेल अविनाशच्या माध्यमातून केली जाते. एका चेंडूचा काही शिल्लक आहे त्याला देखील माहिती आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये समोरच्या संघाकडे इतके खास गोलंदाज नाही आहेत आणि 12 चेंडू जर मी खेळलो किंवा 10 चेंडू जरी मी खेळलो तरी देखील ही धावसंख्या होऊ शकते या ती मात्र शंका नाहीये आणि त्यामुळे स्ट्राईक चेंज करण्यात येते. इथे दांडी गुल होतीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. षटकांची समाप्ती. धावसंख्या 26 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 53 धावेची गरज. अर्थात अविनाशच्या भाषेमध्ये 12 चेंडूंमध्ये 9 षटकार आले तर मॅच विजयी होईल. प्रियांशी 11 संघ होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु मी म्हणेल की जोपर्यंत अविनाश स्ट्रायकर एंड वरती आहे तोपर्यंत या धावा आरामशीर होऊ शकतात. कारण अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलाय. फुलटॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती.
डॉट बॉलची समाप्ती होईल. केतन आलाय बॉलिंग मार्क वरती. कालच्या दिवसामध्ये प्रॅक्टिस खूप जास्त प्रमाणामध्ये केतनच्या माध्यमातून करण्यात आली. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याच्या माध्यमातून भरपूर सारी प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळाली. म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अगदी त्याप्रमाणे प्रॅक्टिस खूप जास्त प्रमाणामध्ये केली आहे केतननं. फुलटॉस चेंडू मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत आणि अजून एक डॉट बॉल येतो. हा चेंडू आणि 53 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती केतन पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 53 धाब्यांची गरज. 8 चेंडूंमध्ये 15चं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो. अविनाश दुसऱ्या बाजूला नितेश नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे 27 या आकड्यावरती. 9 चेंडूंमध्ये 52 धाब्यांची गरज. सामना पूर्ण प्रकारे आता एकतर्फी होत असताना पाहायला मिळतो. केतन सारखा एक अप्रतिम खेळाडू, त्यासोबत अजय चव्हाण असतील, राहुल भंडारी असतील, अभिषेक असतील, जगदील असतील, अशी स्टारकास्टनी भरलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. नाकोडा वॉरियर्स या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतीये. इथे देखील फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय सीमा पार. षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 33. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये अजूनही 46 धाब्यांची गरज. समाप्ती होत. विकेटचं पतन होतंय. षटकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना विकेटचं पतन. फलंदाजाची खेळ संपुष्टात. नितेश बॅक टू दी पवेलियन. मोबदल्यामध्ये 33 धावफलकावरती डॉट बॉलची समाप्ती होईल आणि अशा रीतीने 5 षटकांची समाप्ती होती. 33 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. सनी सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. त्यांच्या सोबतीला कल्पेश शेठ भोईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. 6 चेंडूंमध्ये 46 धाब्यांची गरज आहे. यावेळेस फटका अप्रतिम होता. 2च धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 44 धाव्यांची गरज. 5 चेंडू शिल्लक. मॅच मधून पूर्ण प्रकारे मी म्हणेल इंटरेस्ट निघून गेलेला आहे. फक्त औपचारिकता शिल्लक 5 चेंडूंमध्ये 44 धाव्यांची गरज पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्लॉट आणि त्या सोबतीला गुडलँडच्या मध्ये एक असं स्पॉट आहे. त्या स्पॉट वरती चेंडू पडला की खाली राहतोय. कधी कधी अतिरिक्त बाउन्स जे मात्र होतं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल कौशल सर येत आहेत. कॅच झाली आहे. ड्रॉप हरकत नाहीये. अजून एका डॉट बॉलची समाप्ती होती.
पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती मंदार आहेत, ज्यांच्या माध्यमातून कामगिरी केली जाते दमदार. त्यावेळेस देखील चांगला चेंडू स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करण्यात आले होते, व्हॅरिएशन दाखवण्यात आलं. डॉट बॉलची समाप्ती होती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. डॉट बॉलची समाप्ती अशा